पोटदुखीसाठी तुम्ही बहिणीला आणलं होतं, रात्री अचानक फार पोट दुखायला लागलं होतं. सांगा बरं अनुभव कसा आहे? आम्ही रात्रीच्या 10 वाजता पोटदुखीसाठी दौंडमध्ये आलतो. कोणतेच क्लिनिक चालू नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट इथं तुमच्यापर्यंत पोहोचलो. त्यावेळेस एवढ्या तीव्र वेदना होत्या की पेशंट पूर्ण वाकडं होत होतं, सहन होत चालता येत नव्हतं, नव्हतं, अजिबातच. सहन होत नव्हतं पेन. इथं आल्यानंतर फक्त सरांनी जीबीवरती 2 टिपके औषधाचे दिले. त्यानंतर 10 मिनिटात पेशंटचं पूर्णपणे पोट दुखायचं राहायचं. 10 मिनिटात पोट दुखायचं राहिलं. हो. म्हणजे असा आजार होता की ज्याला ॲडमिटच करण्याची गरज होती गरज खरं तर. होती. ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस नावाचा हा आजार होता आणि एवढं सिव्हिअर पेन होतं की सहनच होत नव्हतं आणि आपल्या औषधाने 10 मिनिटात दुखायचं कमी आलं. हो. आणि आता ह्या गोष्टीला किती दिवस झाले साधारणपणे? आता साधारण 10 ते 12 दिवस झाले. हां, परत पोटदुखी झाली का तेवढी? नाही, ज्या दिवशी औषध दिलं ना त्या दिवसापासून आजपर्यंत पोटच पोटच दुखलेलं नाहीये. म्हणजे जर ॲक्यूट आजार असतील, असे मोठे आजार असतील कुठलाही, तरी तो सुद्धा तुमचा 10 मिनिटात कमी होमिओपॅथिक औषधाने होऊ शकतो. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे होमिओपॅथीचा. आमच्या घरच्यांना असं वाटत होतं की रिझल्ट बसतील की नाही, एवढं पेन होत होतं. ॲडमिटच करावं लागेल असं करायला लागेल. तर 10 मिनिटानंतर ज्या वेळेस ती शोर म्हणली का माझं दुखत नाही, आज पण घरचे आमचे उलट 4 लोकांना सांगतात की ह्याच्या रिझल्ट आहेत. असं नाहीये की ह्याने रिझल्ट बसत नाहीये, रिझल्ट बसतात. बरोबर.